20th सेंचुरी 1914 ते 1992 20व्या शतकातील आशियाचा इतिहास या विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. 20व्या शतकातील आशियाचा इतिहास याचा अभ्यासक्रम आपल्याला प्रथमतः जाणून घेणे आवश्यक आहे आणि तो अभ्यासक्रम लक्षात घेत असताना आपल्याला 20व्या शतकामधील आशियामध्ये काय काय परिवर्तन झालेत, काय काय घडामोडी झाल्यात, ज्या घडामोडींमुळे आशियाच्या इतिहासावर दीर्घकालीन परिणाम झालेत आणि जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा याची महत्त्वपूर्ण नोंद जी आहे ती नोंद ठेवण्यात आली. आपल्याला असं लक्षात येतं की कोणताही इतिहास लक्षात घेत असताना त्या इतिहासाच्या संबंधित संकल्पनांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण कुठल्याही कालखंडातील तसेच भौगोलिक प्रदेशातील इतिहास अभ्यास करण्यासाठी त्याच्याशी संबंधित संकल्पना या साहाय्यभूत ठरतात, आवश्यक ठरतात, महत्त्वपूर्ण ठरतात. संकल्पनामुळे तत्कालीन घटनांचा प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतो हे आपल्याला लक्षात येतं. संकल्पनांची माहिती असल्याने अभ्यासामधील जो गोंधळ आहे तो गोंधळ आपला दूर होण्याची शक्यता दाट असते. पश्चिम आशियात इस्लामी किंवा अरब राष्ट्रांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या अरब राष्ट्रांची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती या भौगोलिक प्रदेशात विकसित झालेली आहे. त्याच्या संदर्भामधली माहिती आपण या पेपरमध्ये घेणार आहोत. त्यासोबतच चीन व जपानसारखे देश आजच्या काळात महत्त्वाची सत्ता केंद्रे म्हणून विकसित झालेली आहे. त्यांच्या संदर्भामधली माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. हे देश कशा पद्धतीने आज सत्ता केंद्र बनलेली आहेत, त्या अगोदर ती तशी होती का, त्या अगोदर तिथली सत्ता कोणत्या, त्या अगोदर तिथे कोणत्या सत्ता होत्या, त्या अगोदर तिथली संस्कृती कशी होती, याच्या संदर्भामधली माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची. कारण राष्ट्रनिर्मितीसाठी झालेल्या चळवळींचे पडसाद राष्ट्रनिर्मितींवर देखील जाणवत असतात. त्याच्यामुळे आपल्याला तो भाग सुद्धा याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. जसं चीनमध्ये इतिहास लक्षात घेत असताना लॉंग मार्च लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याला प्रदीर्घ वाटचाल असं म्हटलं जातं. लॉंग मार्च हे लॉंग मार्च, ज्या लॉंग मार्चनी चीनच्या इतिहासावर एक प्रकारे क्रांतिकारक घटनेच्या माध्यमातून चीनचा इतिहास बदलवून देण्याची घटना जी आहे ती घटना घडलेली आहे. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आली आणि या क्रांतीमुळेच आजही चीन हा जो देश आहे हा कम्युनिस्ट विचारसरणीच्या आधारावर या देशाची वाटचाल जी आहे ती वाटचाल अजूनही सुरू आहे. तर या लॉंग मार्चनी चीनच्या इतिहासावर काय परिणाम केले हा भाग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. दुसरा आहे साम्यवाद. कार्ल मार्क्स यांनी जो साम्यवाद सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि कामगार यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला जावा, भांडवलदारांकडून त्यांचं शोषण होऊ नये आणि शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य जे आहे ते राज्य प्रस्थापित व्हावं, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी, कोणाच्याही हातात सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये, याच्याशी निगडीत असलेला साम्यवाद हा आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. अटलांटिका चार्टर, अटलांटिका सनद ज्याला म्हणतो आपण,
ती अटलांटिका सनद काय होती, त्याचे जगाच्या इतिहासावर आणि प्रामुख्याने आशियाच्या इतिहासावर काय परिणाम झालेत, हा भाग सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतरचा आहे जेनेरिओ, तो भाग सुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा. जेनेरिओ म्हणजे काय होतं. त्यानंतर पॅन इस्लामिक, ज्याला अखिल इस्लामवाद असं म्हटलं जातं, इस्लाम धर्माच्या प्रतिष्ठेसाठी करण्यात आलेला जो प्रयत्न होता, किंवा सर्व इस्लाम देश जे होते त्या देशांनी एकत्रित येऊन आपल्या इस्लाम धर्माचा प्रसार करावा, आपल्या इस्लाम धर्माच्या संदर्भामधली इस्लाम धर्माच्या वाढीसाठी काय करता येईल याच्या संदर्भामधली माहिती जी आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पॅन इस्लामिझममध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व इस्लाम धर्मीयांनी एकत्रित येऊन इस्लाम धर्माच्या संरक्षणासाठी कार्य करण्याची जी तत्व प्रणाली होती ती अखिल इस्लामवादामध्ये होती, ती आपल्याला याच्यामध्ये बघायची. त्यानंतरचा महत्वाचा एक अजून भाग आहे तो म्हणजे यानी तुर्कवाद, जो तुर्कस्तानच्या इतिहासामधील अत्यंत महत्वाची भूमिका दर्शवणारा यंग तुर्क किंवा ज्याला तरुण तुर्क म्हणतो आपण, त्या तरुण तुर्काशी निगडीत असलेला तुर्कवाद आणि त्या तुर्कवादाचं तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणामध्ये योगदान याच्या संदर्भामधली माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायची. त्यानंतर वेलफेअर डिक्टेटरशिप, कल्याणकारी हुकुमशाही, म्हणजे तुर्कस्तानमध्ये केमाल पाशाने निर्माण केलेली जी हुकुमशाही होती ती कल्याणकारी हुकुमशाही होती, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तिथल्या लोकांच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं होतं. तो भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर मॅन्डेट सिस्टीम, मॅन्डेट पद्धत हे काय होतं याच्या संदर्भामधली सुद्धा माहिती आपण याच्यात लक्षात घेणार आहोत. या आपण डिस्क्रिप्टिव्हमध्ये म्हणजे सविस्तरपणे आपण त्या बघणारच आहोत. फक्त आपल्याला याच्यामध्ये जी माहिती लक्षात घ्यायची आहे ती की या पेपरमध्ये काय काय आहेत, कन्सेप्ट किती आहेत, कन्सेप्ट 12 कन्सेप्ट आहेत, त्या 12 कन्सेप्ट कशा कशा आहेत, कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये मॅन्डेट पद्धत आहे, श्वेतपत्रिका म्हणजे ज्याला व्हाईट पेपर म्हणतो आपण ते व्हाईट पेपर आहेत, अरब लीग, अरब लीगची काय भूमिका होती तो भाग आपल्याला याच्यात लक्षात घ्यायचा आहे. तिसरे जग, थर्ड वॉर, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. अरब नॅशनलिझम, अरब राष्ट्रवाद काय होतात याच्या संदर्भामधली सुद्धा माहिती आपल्याला याच्यात लक्षात घ्यायची. म्हणजे एकंदरीत आपल्याला लॉंग मार्च, साम्यवाद, अटलांटिका सनद, जेनरो, अखिल इस्लामवाद, यानी तुर्कवाद, कल्याणकारी हुकुमशाही, मॅन्डेट पद्धत, श्वेतपत्रिका, अरब लीग, तिसरे जग, अरब राष्ट्रवाद याच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची. त्यानंतरचा जो युनिट आहे ते युनिट आहे चायना, चीन. तर त्या चीनच्या विकासामध्ये चीनचा जो आजचा जो झालेला विकास आहे तो विकास कशा पद्धतीने झाला याच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती आहे अचिव्हमेंट ऑफ डॉक्टर सनेत सेन. डॉक्टर सनेत सेनची कामगिरी काय होती, डॉक्टर सनेत सेननी कशा पद्धतीने आपल्या चतुसूत्रीच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकास केलेला होता. राष्ट्रवाद, लोकशाही ही जी तत्व होती, मूळ तत्व, त्या मूळ तत्वांच्या माध्यमातून चीनमध्ये डॉक्टर सनेत सेन यांनी तेथील लोकांमध्ये कशा पद्धतीचे क्रांतिकारक विचार प्रज्वलित केलेत याच्या संदर्भामधला इतिहास लक्षात घ्यायचा. चायना म्हटलं, चीन म्हटलं तर आपल्याला दोन व्यक्तींची नावं प्रामुख्याने दिसून येतात. एक आहे माओ त्से-तुंग आणि दुसरे डॉक्टर सनेत सेन. या दोघांचंही चीनच्या इतिहासामधील योगदान हे अनन्यसाधारण असंच आहे. त्यामुळे डॉक्टर सनेत सेन यांची कामगिरी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्यानंतर कम्युनिस्ट रिव्हॉल्युशन म्हणजे चीनमधील झालेली 1949 मधील साम्यवादी क्रांती ही सुद्धा चीनच्या इतिहासावर दीर्घकालीन परिणाम करणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती आणि त्या घटनेचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तो सुद्धा आपण बघायचा यामध्ये बघणार आहोत, म्हणजे साम्यवादी क्रांती 1949 मधली. त्यानंतर
भारताच्या इतिहासाला आणि चीनच्या इतिहासामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण जी घटना घडलेली आहे ती म्हणजे 1962 मधलं चीनमधील युद्ध. हा सुद्धा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तो सुद्धा भाग आपण बघणार आहोत. त्यानंतर चायना अंडर कम्युनिझम विथ रेफरन्स टू इकॉनॉमिक अँड फॉरेन पॉलिसी. हा एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे म्हणजे साम्यवादी पक्षांतर्गत चीन 1949 पासून तर 1992 पर्यंत याच्यामध्ये कशा पद्धतीने आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास चीनमधला झाला आणि चीनमध्ये प्रामुख्याने फॉरेन पॉलिसी म्हणजे ज्याला आपण परकीय संबंध म्हणतो ते परकीय संबंध कशा पद्धतीने डेव्हलप झाले त्यातल्या त्यात विथ रेफरन्स जो आहे तो आहेत आशियन कंट्रीज. म्हणजे चीनच्या बाजूला असणारे जे देश आहेत ते देश एशियन कंट्रीज ज्याच्यामध्ये इंडोनेशिया असेल, इंडो चायना असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, यांच्यासोबत त्यांचे कशा कशा पद्धतीचे संबंध होते या संदर्भामधला विचार जो आहे तो विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 आहेत जे आहेत आशिया खंडातील एक महत्त्वपूर्ण असलेला देश जपान या देशाशी निगडीत. आपल्याला लक्षात घेता येईल की जपान या देशामध्ये हुकुमशाह होता दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या पूर्वी. त्यानंतर मात्र आपल्याला असं लक्षात येतं की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये जपानवर झालेले 2 अणुबॉम्ब हल्ले ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नागासाकी आणि हिरोशिमा या 2 शहरावर झालेले अणुबॉम्ब हल्ले आणि त्या 2 अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपानमधील झालेला जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीने असं म्हटलं जातं की जपान हा फेनिक्स पक्षासारखा राखेतून उभारलेला देश आहे. जपान हा पूर्णतः देश ज्वालामुखीपासून तयार झालेली जी काही बेटं आहेत त्या बेटांवर बसलेला आहे. मात्र सतत तिथे भूकंपाची धक्के जाणवत असतात. मात्र या देशांची जी आर्थिक प्रगती आहे ती आर्थिक प्रगती ही भारतापेक्षा सुद्धा जास्त पटीची असल्याचं आपल्याला दिसून येतं. जगामधल्या ज्या काही महासत्ता आहेत आर्थिक महासत्ता त्या आर्थिक महासत्तांमध्ये जपान हा एक देश सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवत असलेला देश आहे. आजची परिस्थिती थोडी वेगळी जरी असली तरी जपान हा देश जो आहे हा देश तांत्रिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेला देश आहे. तर या देशांमधील 2 महायुद्धादरम्यानचा जपान कसा होता. जपान बिटवीन 2 वर्ल्ड वॉर म्हणजे जपान 2 महायुद्धाच्या दरम्यान कशा पद्धतीने जपान होतात त्यानंतर जपानचा आर्थिक विकास कसा होत गेला याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. दुसरं आहेत अमेरिका ऑक्युपेशन्स अँड अचिव्हमेंट अँड जनरल मॉक ऑथर. जपानमधील अमेरिकेचे वर्चस्व आणि जनरल मार्क ऑर्थर यांनी जे जपानच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवलेली आहे त्याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला बघायची. त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड फॉरेन पॉलिसी 1915-1992. जपानमधील आर्थिक विकास आणि परराष्ट्रीय धोरण याच्या संदर्भामधली माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. तो भाग सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. त्यानंतरचं युनिट आहे युनिट नंबर 4 जो आशियाच्या इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण देश आहेत ज्याचं जुनं नाव जे होतं ते मिश्र इजिप्त या देशांच्या संदर्भामधला इतिहास सुद्धा आपल्याला याच्यात लक्षात घ्यायचा आहे. 20व्या शतकात प्राचीन कालखंडामध्ये त्याला मिश्र असं म्हटलं जात होतं. पिरॅमिड म्हटलं तर आपण इजिप्तच्या संदर्भामध्ये इजिप्तच्या देशाचं नाव पुढे येतं. इजिप्त देश आपल्याला आठवतो. त्याच इजिप्त देशांमध्ये चा इतिहास जो आहे तो आशिया खंडाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अरब लीग मधील एक महत्त्वपूर्ण देश म्हणून इजिप्तला ओळखलं जातं. इजिप्त बिटवीन 2 वर्ल्ड वॉर 2 महायुद्ध दरम्यानचा इजिप्त कसा होता याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग आहे. इजिप्त हा देश जो ओळखला जातो तो जनरल नासेर यांच्यामुळे. जनरल नासेर
अँड मॉडर्नायझेशन ऑफ इजिप्त. जनरल नासेर यांनी इजिप्तचे केलेले जे आधुनिकीकरण आहेत, इजिप्तमध्ये जे केलेलं जे डेव्हलपमेंट आहेत, जो विकास आहेत, ह्याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहेत. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण एक भाग आहे तो आहेत सुएज प्रश्न. सुएज कालव्याच्या संदर्भामधला प्रश्न, जो इजिप्त या देशांच्या बाजूला असलेला भूमध्य सागर जे आहेत, त्या भूमध्य सागरामधून निर्माण झालेला हा एक प्रश्न. आर्थिक विकासासाठी, आर्थिक वर्चस्वासाठी निर्माण झालेला जो प्रश्न होता सुएज कालव्याचा प्रश्न, तो सुएज कालव्याचा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आहे तो ऑइल डिप्लोमसी. हा एक सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या ऑइल डिप्लोमसी याच्यावरच आधारित पुढे आपल्याला दिसून येतं की पूर्णपणे ऑइल डिप्लोमसीच्या माध्यमातूनच मध्य आशियामधील जे देश आहेत, इराण, इराक, कुवेत, त्यानंतर अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, हे जे सर्व देश आहेत, या सर्व देशांमध्ये असलेली जी काही धनसंपत्ती आहेत, खनिज संपत्ती आहेत, ती ऑइलच्या भरोश्यावर किंवा ऑइल खनिज तेलाच्या भरोश्यावर असल्याची आपल्याला दिसून येतं. आणि ती संपत्ती, त्या संपत्तीच्या संदर्भामधला भाग जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये इराण, रेजा शाह पहलवी आणि मॉडर्नायझेशन ऑफ इराण. इराणचं मॉडर्नायझेशन जे झालेलं आहे किंवा इराणचं जे आधुनिकीकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये रेजा शाह पहलवीची भूमिका काय होती. त्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इराणची स्थिती काय होती आणि इराण व तेलाचे महायुद्ध, इराण अँड ऑइल डिप्लोमॅसी, इराण व तेलाचं राजकारण याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची. त्यानंतरचा भाग जो आहे तो आहे पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन इराक. इथे इराण झालेला आहे, मात्र इराकमधील राजकीय विकास आणि त्या राजकीय विकासामध्ये रशीद अलीची भूमिका काय होती, हा भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच 1958ची इराक क्रांती, 1958 मध्ये रिव्होल्युशन झालेलं आहे इराकमधील, त्या इराकच्या संदर्भामधली माहिती बघायची आहे. त्यानंतर इराण इराक संघर्ष हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो मुद्दा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर 5व्याच युनिटमधला शेवटचा जो भाग आहे तो आहे कुवेत. कुवेत आणि इराक यांच्यामधला जो काही संघर्ष झाला, त्यांच्यामधलं जे युद्ध झालं, त्याचे मध्य आशियामध्ये काय परिणाम झालेले आहेत, त्या परिणामाची संदर्भामधली चर्चा जी आहे ती चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व मध्य आशियातील इतिहासात, 20व्या शतकातील मध्य आशियाच्या इतिहास या पेपरमध्ये ही सर्व माहिती जी आहे ती सर्व माहिती आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम हा पहिल्या सेमिस्टरसाठी, पहिल्या टर्मसाठी अभ्यासण्यासाठी असणार आहेत. थँक्यू.